संपूर्ण देश तुम्हाला लक्षद्वीप आणि मालदीव्सबद्दल सांगेल, पण तुम्ही त्यांना कोकण दाखवा. तर चला मग अशाच आपल्या कोकणातील एक प्रसिद्ध अशा पर्यटन ठिकाणी तुम्हाला आम्ही घेऊन जात आहोत. तर मग चला आज आपण भेट देऊया गुहागरमधील शांताई बाय द लेक या अशा सुप्रसिद्ध रिसॉर्टला. नमस्कार, शांताई रिसॉर्टमध्ये आपले स्वागत आहे. रिसेप्शनला असणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आता रिसॉर्टच्या दर्शनासाठी. छान अशा व्हिएतनामीज आर्किटेक्चर व गझिबोचा आनंद घेऊन आम्ही निघालो रूम सेक्शनकडे रूम्स एक्सप्लोर करायला. तर मग आता आपण एंटर करत आहोत शांताईमधील टेरेस रूमला. टेरेस रूममध्ये एंटर करताच तुम्हाला समोर एक क्वीन साईज बेड दिसेल आणि ह्या रूमची USP अशी आहे की तुम्हाला तिन्ही साईडला इथे विंडोज दिसणार आहेत. खूप छान असं रूम आहे. समोरच तुम्हाला TV भेटेल, स्टोरेजसाठी वॉर्डरोब भेटणार आहे. इथून तुम्ही पूर्ण 360 डिग्री व्ह्यू घेऊ शकता विंडोजच्या माध्यमातून. पुढे आलात तर तुम्हाला एक वेस्टर्न वॉशरूम भेटेल. तिथेच तुम्हाला बाजूला एक हँड वॉश करायसाठी वॉश बेसिन भेटणार आहे. छानसं असं मिरर आहे बाथरूममध्ये. रूमच्या बाहेरच तुम्ही जसे बाहेर याल तसं तुम्हाला खूप मोठा असं टेरेस भेटणार आहे, जिथे कमीत कमी 10 लोक तरी एक साथ बसून आनंद घेऊ शकता. त्याचसोबत इथे तुम्हाला सर्व गोष्टीचं व्ह्यू भेटणार आहे. एका साईडला तुम्हाला लेक भेटणार आहे, त्याचसोबत तुम्हाला इथं स्विमिंग पूलचा व्ह्यू भेटणार आहे. त्याचसोबत तुम्हाला इथं जे ह्यांनी माडाची झाडं लावले त्याचा देखील व्ह्यू घेता येणार आहे. आता आपण एंटर करत आहोत शांताईमधील कॉटेज सेक्शनच्या रूमला. इथे खूप छान असे वुडन डोर्स आहेत. इथे तुम्हाला समोर आलात की तुम्हाला एक क्वीन साईज बेड दिसेल, समोर टेलिव्हिजन दिसेल. ॲम्पल ऑफ लाईटिंगसाठी इथं विंडोज दिलेले आहेत आणि खूप असं चांगलं कलर स्कीम आहे या रूमचं. इथे तुम्हाला हँडवॉशसाठी वॉश बेसिन भेटेल, मिरर भेटेल. त्याचसोबत वेस्टर्न कमोड असणारं इथे बाथरूम आहे, शॉवर आहे. बाथरूममध्येच मोठा एक मिरर आहे. इथून तुम्ही बाहेर निघालात की परत तुम्हाला एक छानसं स्विमिंग पूलचं व्ह्यू भेटणार आहे. बाजूला बसायला इथे खूप मोठी स्पेस ठेवलेली आहे. त्याचसमोर तुम्हाला लेकचा व्ह्यू देखील भेटणार आहे. आता आपण ज्या रूमला व्हिजिट करत आहोत तो रूम आहे डॉर्मेटरी सेक्शनचा. या रूममध्ये तुम्हाला 6 बेडिंग्स भेटतील. या बेडिंग्सच्या प्रत्येक 2 बेडच्या मध्ये एक विंडो दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण रूममध्ये लाईट भेटणार आहे. इथं टेलिव्हिजनचं प्रोव्हिजन आहे. आणि डॉर्मेटरी रूम बोलल्यावर आपल्याला खूप सारे ऑक्युपन्सी असलेला रूम असतो, तर त्या असलेल्या ऑक्युपन्सीच्या लोकांना कुठं गैरसोय नको म्हणून इथे प्रत्येक रूममध्ये 2 वॉशरूम आणि 2 बाथरूम दिलेले आहेत. त्यामध्ये इंडियन आणि वेस्टर्न हे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल ठेवलेले आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक बाथरूममध्ये तुम्हाला शॉवर भेटणार आहे, गिझर भेटणार आहे आणि खूप अशी ऐसपैस अशी जागा आहे रूमच्या आतमध्ये देखील आणि रूमच्या बाहेर देखील. आणि तुम्ही रूमच्या बाहेर बसून खूप छान असा व्ह्यूसुद्धा एन्जॉय करू शकता. शांताई रिसॉर्टमध्ये खूप छान असा लॉन देखील आहे, जिथे
अनेक इव्हेंट्स होत असतात, मग ते डेस्टिनेशन वेडिंग असो किंवा अजून काही पार्टी इव्हेंट्स असो. तर तुम्हाला जर इथे कुठलं इव्हेंट करायचा असेल तर तुम्हाला आउटडोअरचा ऑप्शन देखील आहे आणि इनडोअरचा देखील आहे. इथे त्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र बँक्वेटसुद्धा आहे. तर आता आपण जे फुटेजेस बघत आहोत ते लॉन एरियाचे आहेत. आता आपण एंटर करत आहोत शांताईच्या रेस्टॉरंट सेक्शनला. इथे एंटर करताच तुम्हाला एक फिश टँक ॲक्वेरियम मिळेल. शांताईनी त्यांचं रेस्टॉरंट सेक्शन खूप युनिकली आणि वुडन थीममध्ये इथे डिझाईन केलेलं आपल्याला दिसतंय. त्याचसोबत इथे खूप असे छान प्रकारे जे कोणी लोक जेवणाचा आस्वाद घ्यायला येणार आहेत त्यांच्या बसण्याची सोय केलेली आहे आणि इथे कमीत कमी 50 लोकांची ऑक्युपन्सी होऊ शकते. त्याचसोबत तुम्ही बघू शकता की इथे आर्टवर्कच्या माध्यमातून खूप छान अशा पद्धतीने कोकणातलं कल्चर, इथले सणसूद मांडण्यात आलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे यांनी वुडन थीमचा वापर करून यांचं जे काही रेस्टॉरंट आहे ते डेकोरेट केलेलं आहे. त्याचसोबत इथे लेक असल्यामुळे तसं थीमला कुठेतरी मॅच करण्यासाठी इथे खूप असं छान प्रचंड मोठं ॲक्वेरियम ठेवलेलं आहे, ज्यामध्ये निऑन व्हिडिओ टेट्रा नावाचे मासे सोडलेले आहेत. आता आपण एंटर करत आहोत यांच्या प्रॉपर व्हिएतनाम आर्किटेक्चरमध्ये वसलेल्या डिलक्स रूममध्ये. हे तुम्हाला जे दिसतंय समोर ते ह्यांचं जसं बोलल्याप्रमाणे स्वतंत्र बँक्वेट आहे. लेफ्ट साईडला यांचं रेस्टॉरंट सेक्शन आहे आणि राईट साईडला यांचे डिलक्स रूमचे सेक्शन्स आहेत. तर आता आपण भेट देणार आहोत यांच्या डिलक्स रूमच्या सेक्शनला. तर चला मग बघूया यांचे डिलक्स रूम कसे आहेत. इथे आपण डिलक्स रूममध्ये जेव्हा एंटर करतो तर तुम्हाला राईट हँड साईडला वॉशरूम्स भेटतात. त्यानंतर तुम्हाला पुढे एक छान असा किंग साईज बेड आहे. त्याच्याच समोर तुम्ही बघू शकता जे काही डोर्स आहेत ते डोर आपण जेव्हा ओपन करू त्या डोरच्या समोरच तुम्हाला एक छान असा लॉन व्ह्यू प्लस लेक व्ह्यू दिसेल. आपण बाहेर जाऊन बघूया की इथून कसं बाहेरचं जग दिसतंय. इथे तुम्ही बाहेर चेअर टाकून इव्हनिंगची कॉफी किंवा स्नॅक्स एन्जॉय करू शकता. हे आपण बघूया की बाहेरून कसं दिसतंय. आता आपण एंटर करतोय शांताईच्या सर्वात प्रीमियम सूटमध्ये. इथे आपण बघू शकता की डायनिंग टेबल ठेवलेला आहे. खूप असं सुंदर व्हाईट कलरमध्ये डायनिंग टेबल आहे. हे इथे रिक्लायनर चेअर्स ठेवलेले आहेत ड्रॉइंग रूममध्ये. खूप असे कम्फर्टेबल चेअर आहेत. इथे कर्टन्स आहेत व्हाईट कलरचे, जे तुम्ही साईडला केलात की समोर तुम्हाला एक छान असा लेकचा व्ह्यू भेटतो. हा इथे वॉकिंग बाल्कनी आहे आणि इथे आता आपण बेडरूममध्ये आलो आहोत. बेडरूम पण खूप छान प्रकारे डिझाईन केलेला आहे आणि तिथे तुम्ही बसूनसुद्धा आनंद घेऊ शकता लेकचा. परत हा त्याच बाल्कनीला कनेक्टेड आहे आणि हा पूर्ण लेक व्ह्यू. या वॉकिंग बाल्कनीमध्ये तुम्ही चालून खूप छान प्रकारे पूर्ण व्ह्यू घेऊ शकता रिसॉर्टचा. एका साईडला तुम्हाला लेक व्ह्यू भेटेल, समोर तुम्हाला लॉनचा व्ह्यू भेटेल, स्विमिंग पूल व्ह्यू भेटेल. खूप असं छान प्रोव्हिजन केलेलं आहे या रूममध्ये खास व्ह्यूज भेटण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकताय की आपण बाथरूममध्ये एंटर केलं आहे. खूप मोठा असा बाथरूम आहे. इथे सगळ्या गोष्टीसाठी वेगळं सेक्शन ठेवलेलं आहे. इथे शॉवरसाठी तुम्ही बघू शकता एक वेगळं प्रोव्हिजन आहे फक्त शॉवर घेण्यासाठी. त्याच्याच बाजूला तुम्हाला वेस्टर्न कमोड भेटेल. खूप छान असं शॉवरचं सेक्शन आहे. त्यानंतर तुम्ही बाहेर निघता तर समोरच तुम्ही जकुझी बघू शकता. पहिलाच असा रूम बघतो मी गुहागरमध्ये जिथे जकुझीचं प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि खूप छान प्रकारे इथे बाथरूम डिझाईन केलेलं आहे, ज्यातून तुम्हाला निघायचीच इच्छा नाही होणार. इथे वॉकिंग बाल्कनीमध्ये तुम्ही मस्त चेअर टाकून संध्याकाळच्या वेळी आनंद घेऊ शकता कॉफीचा, त्याचसोबत इथे समोर असलेला निसर्ग आणि लेक व्ह्यूचा.
तर असा होता आजचा आपला शांताई रिसॉर्टचा टूर. तर मग आम्हाला आज कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला शांताई रिसॉर्टचा टूर कसा वाटला, आणि जे कोणी सबस्क्रायबर आम्हाला कमेंट करतील त्यातल्या एखाद्या बेस्ट कमेंटला आम्ही सिलेक्ट करून गिफ्ट देणार आहोत. तर मग चला लवकर कमेंट करून आम्हाला सांगा की आजची व्हिडिओ कशी वाटली आहे. त्याचसोबत आमची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.